नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात मनमाड शहरासह वीज वितरणबद्दल मनमाड शहरातील ग्राहकांची निवेदन देण्यात आले। निवेदनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नांदगाव तालुका सचिव शैलेश सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केलेले प्रस्तुत निवेदन उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता आणि मालेगाव मंडल चे अधीक्षक यांना हे निवेदन दिले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वीज कंपनीच्या स्मार्ट मीटर विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात कंपनीतर्फे वीज ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांचे जुने मीटर बदलले जाणार नाही अशी हमी दिलेली असताना देखील शहरातील विविध भागात वीज ग्राहकांच्या घरी कोणीही नसताना कंपनीतर्फे परस्पर स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले। ही सरळ वीज ग्राहकांची फसवणूक आहे। त्यामुळे भविष्यात अशा प्रकारे कंपनीने ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये। तसेच उपरोक्त पत्रातील उल्लेख करण्यात आलेल्या विषयांची व तक्रारींची कंपनीने गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा कंपनी प्रशासनाविरोधात सर्व वीज ग्राहकांना सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्याच्या होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी वीज वितरण कंपनी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। महावितरण कंपनीने मनमाड विभागात जनतेच्या तक्रारीसाठी असलेला टेलिफोन कोणीही उचलत नाही। याबाबत शहरातील बहुसंख्य वीज ग्राहकांनी वेळोवेळी लेखी व तोंडी स्वरूपाचा तक्रार अर्ज कंपनीच्या कार्यालयात सादर केला, मात्र त्या तक्रार अर्जाकडे जाणीवबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे वीज ग्राहकांचे महावितरण कंपनीच्या कारभारात विरोधात संताप व्यक्त केला जात आहे। त्यामुळे वीज कर्मचारी व अधिकारी यांच्या ड्युटीचा टाइम टेबल सार्वजनिक करण्यात यावा। महावितरण कंपनीतर्फे वीज ग्राहकांना वारंवार वाढीव, चुकीचे तसेच एव्हरेज वीज बिल दिले जाते, मात्र वीज बिलाबाबत वीज ग्राहकांना तक्रार घेऊन कार्यालयात गेला असता संबंधित विभागाचा कोणताही जबाबदार अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात। तसेच ते अधिकारी वीज ग्राहकांचे फोनही उचलत नाही। चला तर मग आजच